श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. सोमवारी 8 एप्रिलला सोमवती अमावस्या आहे. गरुड पुराणात सांगितले आहे की सोमवती अमावस्येला पितरांना नैवेद्य अर्पण करणे खूप शुभ असते. या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. सोमवती अमावस्या 8 एप्रिलला पहाटे 3:11 सुरू होईल, तर 8 एप्रिललाच रात्री 11:50 ही अमावस्या समाप्त होणार आहे. उदय तिथीमुळे 8 एप्रिलला सोमवती अमावस्या ही असणार आहे. हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला खूप महत्त्व आहे. या दिवशी उपवास, पूजा आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सोमवती अमावस्येला उपवास करतात. पितृदोष दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या अमावस्येला केलेले दान आणि तीर्थयात्रा अक्षय पुण्य देते. यामुळे मन शांत होते आणि नकारात्मक विचार देखील दूर होतात. या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे आणि त्या भागातील पौराणिक महत्त्व असलेल्या देवस्थानांना भेट द्यावी. तसेच पूजा, शुभ कार्य या दिवशी तुम्ही आवर्जून करावे. जर आपल्याला या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शक्य नसेल तर घरीच आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावे आणि त्या पाण्याने आपण अंघोळ करावी. घरामध्ये जर गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे. गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करावी. यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते. तसेच या दिवशी आपण काही चुका या चुकूनही करू नये. काही भाज्या या आपण घरामध्ये बनवू नये. आपल्याला भरपूर गोष्टी या माहीत नसतात आणि त्यामुळे आपल्याकडून चुका या होऊन जातात. मग आपण म्हणतो की मी ही सेवा केली, पूजा केली, हे उपाय केले, तरी पण मला त्याचे फळ हे का नाही मिळाले? माझ्याच बाबत असे का होते? माझं सर्व व्यवस्थित का नाही होत? तर असे भरपूर अडचणी, अडथळे, संकटे हे आपल्यासमोर येत असतात. मग या दिवशी कोणत्या भाज्यांचे सेवन करू नये याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. सोमवती अमावस्येच्या दिवशी शंकर आणि पार्वती यांची पूजा केली जाते. या दिवशी आपण दह्याचे सेवन चुकूनही करायचे नाही. तर काही महिला सोमवती अमावस्येला उपवास करतात, तर अशा स्त्रियांनी देखील दह्याचे सेवन करू नये आणि ज्या उपवास करत नाही त्यांनी देखील दह्याचे सेवन करू नये. कारण की आता उन्हाळा पण आहे. भरपूर महिला आणि पुरुष दुपारी दह्याचे सेवन करतात, तर आपण अमावस्येच्या दिवशी सकाळी, संध्याकाळी, दुपारी देखील दह्याचे सेवन हे चुकूनही करायचे नाही. तसेच काही भाज्या आहे की ज्या देखील आपण खायच्या नाही. आता तर आपण सर्वच पालेभाज्या खात असतो, तर यामध्ये जी लाल भोपळ्याची भाजी आहे ती देखील आपण या दिवशी चुकूनही खायची नाही. आणि जो काही लाल भोपळा आहे तो अगदी बाजारातून खरेदी करून घरी आणायचा नाही. किंवा जर एखाद्या व्यक्तीने, मग शेजारची व्यक्ती असेल, तिने जर तुम्हाला लाल भोपळा दिला तर तो लाल भोपळा आपण आपल्याकडे घ्यायचा सुद्धा नाही. तो लाल भोपळा कट करायचा नाही आणि त्याची भाजी देखील आपण बनवायची नाही. तसेच या दिवशी मांसाहार देखील करू नये. अंडी, मटण, मच्छी हे देखील आपण या दिवशी खायचे नाही. कारण की अमावस्या असते तेव्हा नकारात्मक ऊर्जा भरपूर प्रमाणामध्ये आपल्या परिसरात सामावलेली असते आणि आपण जर या गोष्टी खाल्ल्या तर त्याचा परिणाम हा आपल्यावरती होत असतो. तसेच अमावस्येच्या दिवशी जर आपल्याला कोणी काही खायला दिले तर ते देखील आपण खायचे नाही. मग सफेद स्वरूपामधील मिठाई जर कोणी दिली किंवा पेढा जर कोणी दिला तर तो देखील आपण खायचा नाही. कारण अमावस्येच्या दिवशी तांत्रिक क्रिया भरपूर प्रमाणामध्ये केल्या जातात. आता याचे प्रमाण कमी झाले आहे, पण कुठे ना कुठे या गोष्टी चालूच आहेत. प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही. मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो, ते आपल्या तोंडावरती गोड बोलतात, पण त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे हे आपल्याला कळत नाही. तर अशा व्यक्तींकडून तुम्ही या सफेद स्वरूपामधील वस्तू चुकूनही घ्यायच्या नाही आणि खायच्या देखील नाही. विशेषतः तुमच्या घरातील लहान मुले असतील तर त्यांना या गोष्टी समजावून सांगा. कारण की सफेद मिठाई असते त्यामध्येच भरपूर प्रमाणामध्ये तांत्रिक क्रिया या केल्या जातात. तसेच आपण या दिवशी कोबीची जी भाजी आहे ती देखील खायची नाही. वांग्याची जी भाजी आहे ती देखील आपण या दिवशी चुकूनही खायची नाही. अगदी सकाळी, संध्याकाळी, दुपारी देखील आपण वांग्याची भाजी खाऊ नये.
आपण या दिवशी उडीद जे असतं त्या उडदाचं देखील सेवन करू नये. जेव्हा आपण उपायाने सेवा करत असतो तेव्हा उडदाचा वापर देखील करत असतो, कारण अमावस्येच्या दिवशी या गोष्टी वापरल्या जातात. कारण की यामुळे आपल्या पितरांना शांती मिळत असते, पितरांचा आत्मा तृप्त होत असतो. त्यामुळे आपण उडदाचे सेवन या दिवशी करू नये. तसेच जमिनीखाली येणारे मुळा आणि बीट, जे लाल रंगाचे बीट असते, ते देखील आपण या दिवशी सेवन करायचे नाही. या ज्या काही भाज्या आहेत त्या भाज्यांचे आपण अमावस्येच्या दिवशी सेवन करू नये. तसेच या भाज्या आपण बाजारातून देखील या दिवशी खरेदी करू नये. अमावस्येचा संबंध पितरांशी जोडल्याच्या अनेक कथा आपल्याला आढळून येतात. त्यामुळे या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजन घरात आणू नये असे म्हणतात. मग अगदी अगरबत्ती, धूप, दीप हे देखील खरेदी करू नये. कारण की दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्यासाठी आपण साहित्य खरेदी करणार आहोतच. मग हे जे काही गुढीपाडव्यासाठी साहित्य खरेदी करायचं आहे ते तुम्ही अमावस्येच्या अगोदरच्या दिवशी खरेदी करून घरी घेऊन या, किंवा तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी केलं तरी पण चालेल. पण अमावस्येच्या दिवशी आपल्याला गुढीपाडव्यासाठी लागणारं साहित्य हे खरेदी करायचं नाही. यामुळे शुभ कार्यात विघ्न येऊ शकतात. अमावस्येच्या दिवशी आपण केस कापू नये, तसेच नखे देखील कापू नये आणि तेलाने मालिश देखील करू नये. आपली आजी नेहमी सांगायची की अमावस्या असली की नखे केस कापायचे नाही आणि आपल्या केसांना देखील तेल या दिवशी लावायचे नाही. जर तुम्ही देखील या गोष्टी मानत असाल तर या गोष्टीची तुम्ही काळजी नक्कीच घेतली पाहिजे. अमावस्येच्या दिवशी कणिक, धान्य खरेदी करू नये असे मानले जाते. तसेच धनधान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहेत. यामुळे पितृदोष लागू शकतो. अमावस्येच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही. ते धान्य पितरांना समर्पित होते. अमावस्येला पितरांचे श्राद्धविधी करतात. त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य विकत आणू नये. त्याआधी किंवा नंतर आणले तर चालते, पण त्या दिवशी आपल्याला धान्य खरेदी करायचे नाही. तसेच या दिवशी घरामध्ये भांडण, तंटे, वादविवाद हे चुकूनही करायचे नाही. कारण की आपणच आपल्या घरामध्ये मग नकारात्मकता पसरवत असतो आणि अशी जर नकारात्मकता जास्त प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये पसरली तर आपल्याच घराची प्रगती कुठेतरी खुंटत असते. आणि आपण जर आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणली, म्हणजे आपण घरामध्ये व्यवस्थितरित्या सर्व काही सकारात्मकच बोललो, तर आपल्याबाबत देखील सर्व काही व्यवस्थितच होते. कारण की वास्तू ही नेहमी तथास्तू बोलत असते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. धन्यवाद.